दूध उत्पादकांना म्हणजे अगदी कलेक्शन सेंटरपासून बल्क मिल्क कूलरपासून ते कोल्ड चेन मेंटेनपर्यंत ते प्रोसेसरपर्यंत पॅकर्सपासून ट्रान्सपोर्टरपासून सेलर्सपर्यंत यांना कोणते मानकाला नियम लागू आहेत? तर पहिला आता आहे ऑफकोर्स आपले जे रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सिंगचे ते रूल 2011चे लागू आहेत. त्याचबरोबर अन्न उत्पादन मानके व अन्न संयोजके ज्याला म्हणतो तो पण स्टँडर्ड्स आणि रूल्स लागू आहेत. त्याचबरोबर दूषके विषय व अवशेष हे जे आहेत 2011चे ते पण स्टँडर्ड्स लागू आहेत. विक्रीवरील प्रतिबंध व निर्बंध जे आहेत प्रोहिबिटेड आयटम्सच्या बाबतीत ते रेग्युलेशन्स ते पण लागू आहेत. लेबलिंग आणि प्रदर्शन हे जे आहेत हे पण लागू आहेत. अन्न सुरक्षा मानके पॅकेजिंग विनियमन जे आहे 2018 ते पण लागू आहेत. त्याचबरोबर अन्नाचे सदृढीकरण ज्याला फॉर्टिफिकेशन जे म्हणतो हे पण रूल याच्यामध्ये लागू 2018चे. आणि जाहिरात आणि दावे हे पण रूल्स अँड रेग्युलेशन लागू आहेत. म्हणजे 8 प्रकारचे रेग्युलेशन्स फसाई ऍक्ट 2006च्या अंतर्गत जे आहेत आणि 2011चे रूल्स प्लस हे 8 प्रकारचे मिनिमम रेग्युलेशन्स हे प्रत्येक जणाला लागू आहेत. याचं पालन होणं अपेक्षित आहे. आता हे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून हे कुणाकुणाला लागू आहे हा प्रश्न आपल्या समोर आलेला असेल. तो सर्वात पहिला जो आहे दूध संकलन केंद्र कलेक्शन सेंटर जे असतात ते किंवा बल्क मिल्क कूलर्स यांना लागू आहेत. दुसरं आहे दूध शीतकरण सेंटर्स जे केंद्र आहेत कूलिंग सेंटर ज्याला म्हणतो तिथं आहेत. दुग्ध प्रक्रिया युनिट्स व उत्पादक ज्याच्यामध्ये पाश्चरायझेशन आपण करतो, प्रमाणीकरण करतो म्हणजे स्टँडर्डायझेशन, होमोजेनायझेशन जे करतो, निर्जंतुकीकरण करतो आणि त्याचबरोबर UHT प्रकल्प ज्याला म्हणतात म्हणजे अल्ट्रा हाय ट्रीटमेंटवाले जे प्लांट असतात त्यांना सुद्धा हे मानक रेग्युलेशन्स रूल्स लागू आहेत. त्याचबरोबर पॅकर्स आणि फिलिंग स्टेशन्स म्हणजे बऱ्याच वेळेस आपण बंद बॉटल्स तयार करतो किंवा पॅकेट तयार करतो ते पॅकर्स आणि फिलर्स यांना पण हे लागू आहेत. वितरक, वाहतूकदार आणि घाऊक विक्रेते यांना पण हे नियम लागू आहेत. किरकोळ विक्रेते, दूध बूथ्स, दूध विक्रेते व सुटे दूध विक्रेते यांना पण लागू आहेत. स्वयंचलित व बल्क दूध विक्री चालक यांना पाहिलं आहेत. ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन याच्यामध्ये असतात त्यांना. दूध व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादक म्हणजे मिल्क प्रॉडक्ट्सवाले जसे की त्याचबरोबर पॅकिंग करणारे ह्या दुधाच्या प्रॉडक्टच्या बाबतीत आणि दुधाच्या बाबतीत पॅकिंग करणारे विक्रेते व यामध्ये पनीर असेल, छना असेल, खवा असेल, तूप असेल, लोणी असेल, क्रीम, दही, चीज, आईस्क्रीम, दूध पावडर, कंडेन्स्ड मिल्क, फ्लेवर्ड मिल्क व इतर सर्व दुग्धजन्य पदार्थ याचे उत्पादक यांना पण हे सर्व नियम लागू आहेत. या सर्वांनी या नियमांचं तंतोतंत पालन करायचं ज्याच्या माध्यमातून हे परिपूर्ण दूध सेफ मिल्क हे कंझ्युमरच्या प्लेटपर्यंत घरापर्यंत जाईल. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अडल्टरेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं सबस्टँडर्ड मिल्क ते असणार नाही. म्हणजेच सेफ असेल, अनसेफ किंवा सबस्टँडर्ड किंवा मिसब्रँडेड अशा प्रकारचं मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट्स हे कंझ्युमरपर्यंत आपल्याला देता येणार नाही, विकता येणार नाही किंवा प्रक्रिया करता येणार नाही. यासाठी हे नियम लागू आहेत. आता थोडक्यात कारण डिटेल ऑर्डर आहे, प्रेस नोट पण डिटेल देतोय मी, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला शॉर्टमध्ये सांगतो कारण हे जर डिटेल सांगायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागेल. ते आपण प्रेस नोटमध्ये निश्चितच वाचाल हे मला अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे त्याची पब्लिसिटी कराल हे मला अपेक्षित आहे. पण थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये जसं ॲप्लिकेबिलिटी सांगितली त्याचप्रमाणे याच्या बाबतीत कर्तव्य व जबाबदाऱ्या ज्या आहेत या FBO ज्या फूड बिझनेस ऑपरेटर ह्या सेक्टरमध्ये जे काम करतात त्याच्यामध्ये त्याचे हाताळणारे दूध व दुग्धजन्य पदार्थ हाताळणारे, प्रक्रिया करणे, साठवणे, वितरण करणे, विक्री करणे अशा सर्व आस्थापनामध्ये याच्यामध्ये हे इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. तिथल्या पायाभूत सुविधा आणि स्वच्छता ह्या महत्त्वाच्या आहेत. जे युनिट आहे जसं हॉटेलच्या बाबतीत मी सांगितलं होतं तसं या बाबतीत पण आहे. ही आस्थापना जी असतात ह्या पूर्णपणे दूषितीकरणाचे संभाव्य स्त्रोतस्थान म्हणजे ज्याला पोल्युशनची शक्यता जी असते त्याच्यापासून दूर असणं अपेक्षित आहे. धूळ, सांडपाणी आणि कीटक यांपासून पूर्णपणे दूर असणं आणि प्रोटेक्ट असणं गरजेचं आहे. दूध स्वीकारणे दॅट इज रिसेप्शन करणे, शीतकरण करणे
कोल्ड करणे, प्रक्रिया प्रोसेसिंग करणे, पॅकिंग, साठवणूक करणे यासाठीचं स्पष्टपणे त्याचे एरिया दाखवला पाहिजे. एखादी डेअरी आहे किंवा प्रोसेसिंग प्लांट आहे, या ठिकाणी असे वेगवेगळे एरिया आहेत ते डिमार्केट केले पाहिजेत, लेबल केले पाहिजे आणि त्या ठिकाणी तेच काम करता आलं पाहिजे. जसं हॉटेलच्या बाबतीत मी बोललो होतो की किचनमध्ये रिसेप्शनचा वेगळा पाहिजे, सिग्रिगेशनचा वेगळा पाहिजे, व्हेजचा पाहिजे. तसंच या बाबतीत सुद्धा जे दूध स्वीकारलं जातं तो वेगळा डिमार्केटेड एरिया पाहिजे, तिथले स्टँडर्ड्स वेगळे ते त्याप्रमाणे पाळले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत. शीतकरण करण्याच्या बाबतीतल्या काय आहेत तिथं केले पाहिजेत. प्रोसेसिंग करण्याच्या बाबतीत आहे त्या ठिकाणचा वेगळा एरिया पाहिजे. पॅकिंग आणि साठवणूक ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत परस्पर दूषितीकरण किंवा क्रॉस कंटॅमिनेशन होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची, कारण हे क्रिटिकल पॉईंट असतात. त्याला HACCP असं म्हणतो, हॅझर्ड अनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट्स असं म्हणतात. हे हॅझर्ड अनालिसिस त्यांनी ठेवणं, त्याच्यावरती डिटेलमध्ये थोड्या वेळा बोलच मी. तसं अपडेशन करणं, ते फसाईच्या स्टँडर्ड प्रमाणे आहे ते कंप्लाय करणं आणि ते इम्प्लिमेंट करणं. म्हणजे एका क्रिटिकल पॉईंटला जर ते सबस्टँडर्ड आलं किंवा ॲज पर स्टँडर्ड आलं नाही तर तिथंच ते रिजेक्ट झाला पाहिजे. पुढं ते गुड्स ते दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जो आहे पुढे जाता कामा नये, तो डिस्कार्ड तिथंच झाला पाहिजे. त्याच्यामुळे तर क्रिटिकल पॉईंट्स म्हणतात. त्याच्यामुळे क्रिटिकल कंट्रोल पॉईंट असं नाव दिलेलं आहे. क्रिटिकल तिथं बघायचं, ते स्टँडर्डला असेल तर तो पुढे प्रोसेस होईल, अन्यथा तिथंच तो रिजेक्ट होईल. ही प्रोसेस इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ही जर इम्प्लिमेंट केलं तर खूप मोठ्या प्रमाणात क्वालिटेटिव्ह फरक पडू शकतो. ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. हा झाला पहिला मुद्दा. मी जे पायाभूत सुविधेच्या बाबतीत बोलतोय, स्वच्छतेच्या बाबतीत बोलतोय. दुसरा मुद्दा जो आहे, दुधाच्या संपर्कात येणारे सर्व पृष्ठभाग, भांडी, जे तुमचा सरफेस एरिया जिथे जिथे असेल तिथे, भांडी, युटेन्सिल जरा म्हणतो, पाईपलाईन, टाक्या व उपकरणे ही फूड ग्रेड लेवलच्या पाहिजे. अन्न श्रेणीतील म्हणजे जरा फूड ग्रेड जे सामान असतं ते वापरणं गरजेचं आहे. स्टेनलेस स्टील, फूड ग्रेड स्टेनलेस स्टील हेच प्रॉडक्ट वापरणं अपेक्षित गरज आहे, किंवा इतर मान्यता प्राप्त विषमुक्त गंजरोधक पदार्थांची असावीत हे मॅन्डेट आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो की स्टेनलेस स्टील नसतं किंवा फूड ग्रेड नसतं तर ते चालणार नाही. त्याचबरोबर ती तात्काळ किंवा चांगल्या पद्धतीने इमिजिएटली स्वच्छ करता आली पाहिजे, ज्याला आपण CIP म्हणतो, क्लिनिंग प्लेस, ते पटकन करता आलं पाहिजे, त्या दृष्टीचीही पाहिजे. तिसरा महत्वाचा जो मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतला, तो परवानाधारक जो आहे ते कीटक नियंत्रण, पेस्ट कंट्रोल जे आहे त्या बाबतीत त्यांचं संस्थेबरोबर टायअप पाहिजे, ज्या रजिस्टर्ड आहे त्यांच्याकडून ते पेस्ट कंट्रोल रेग्युलर बेसिस तो घेणं अपेक्षित आहे. तो वैध करार असला पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा उंदीर, कीटक व माशांचा प्रादुर्भाव याच्याबद्दल शून्य सहनशीलता किंवा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे त्याप्रमाणे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. गेल्या वेळेस मी हॉटेल, रेस्टॉरंट आणि इटरीच्या बाबतीत मी हे एक सांगितलं होतं की पेस्ट कंट्रोल व्यवस्थित पाहिजे. माझ्या असं काही निदर्शनास येत आहे की बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये सुधारणा डेफिनेटली केलेली आहे, परंतु काही ठिकाणी फक्त ते सर्टिफिकेट दाखवलेलं गेलेलं आहे की आम्ही करून घेतलेलं आहे म्हणून, पण ते केलं जात नाही. यांच्यावरती आम्ही फक्त सस्पेन्शनशीच नव्हे तर रजिस्ट्रेशन कॅन्सलची कारवाई करून त्याच्यावर प्रॉसिक्युशन पण करणार आहोत. तर हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की फसवण्यासाठी करू नका, हे कंप्लायन्ससाठी आहे, हे थ्रेटन करण्यासाठी नाही, कारण याचा पूर्णपणे इम्पॅक्ट हा आपल्या नागरिकावरती, प्रत्येकावरती होतो, कारण ते फूड कंझ्युम केलं जातं आणि त्याचे परिणाम होतात. दुसरा जो मुद्दा मी सांगितला तो दूध स्वीकारणे, खरेदी, साठवणूक व शीतसाखळी हा एक क्रिटिकल पॉईंट आहे. याच्यामध्ये जे दूध घेतो आपण ते सर्व दूध व कच्चा माल जो आहे हे फक्त रजिस्टर्ड व्हेंडर्सकडूनच घेणं अपेक्षित आहे, कारण आपल्याला ट्रेस करणं गरजेचं आहे, मॅन्डेट आहे. रजिस्टर्ड व्हेंडर्स त्यांच्याकडे असणं, त्यांचं रेकॉर्ड असणं, दररोज किती घेतलं त्याचं रेकॉर्ड असणं, त्याच्यामध्ये रिजेक्टेड जर काही दूध असेल तर त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणं, त्याचं रजिस्टर मेंटेन करणं, ते सबमिट करणं, हे सर्व जे कलेक्शन सेंटर्स आहेत, जे युनिट आहेत त्यांना मॅन्डेटरी आहे. हे खरेदी व संकलनाबाबतच्या नोंदी कमीत कमी 6 महिने हे त्यांनी प्रिझर्व करायच्या. 6 महिन्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा ऑथॉरिटीने ते रेकॉर्ड जर मागितलं तर त्यांनी सबमिट करणं मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर प्राप्त होणाऱ्या प्रत्येक खेप, ज्याला ट्रिप म्हणतो, टँकरच्या माध्यमातून असेल किंवा इतर असेल, ती स्वीकृतपूर्वी चाचणी करणं बंधनकारक आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे टँकर येतो त्यावेळेस ऍक्सेप्ट करण्याच्या अगोदर त्याच्या ज्या मॅन्डेटरी टेस्ट आहेत त्या कंपल्सरी आहेत. त्या टेस्टमध्ये ते स्टँडर्ड प्रमाणे जर असेल तरच ते ऍक्सेप्ट करायचे, अन्यथा रिजेक्ट करायचं. आणि रिजेक्ट केलेला जो गुड्स आहे किंवा जे व्हेकल आहे त्याच्या बाबतीतचे इन्फॉर्मेशन बाकी सर्वांना पण द्यायची. अन्यथा काय होतं की एका ठिकाणी रिजेक्ट केला जातो,
टेस्ट टँक दुसरीकडे जातं, तिथं ऍक्सेप्ट केलं जातो, ते चालणार नाही. बैठकीमध्येही मी सांगितलं होतं, आता मी परत रिपीट करतोय की अशा प्रकारचं एका ठिकाणी जर गुड्स रिजेक्ट केलं आणि ते कारण द्यावं लागतं की तुम्ही ह्या कारणासाठी आम्ही रिजेक्ट करतोय, तर दॅट विल नॉट बी ऍक्सेप्टेड एनिवेअर. आणि असं जर झालं तर जो घेणारा आणि विकणारा दोघांनाही आम्ही जबाबदार पकडून त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. ते करताना कोणत्या प्रकार ज्यावेळी रिसेप्शन करतो तर आपण काय बघितलं पाहिजे, कोणत्या प्रकारच्या टेस्ट आपण जे म्हणतो साध्या असे टेस्ट असतात पण इम्पॉर्टंट आहेत, क्रिटिकल आहेत, ज्याला ऑर्गॅनोलेप्टिक तपासणी म्हणतात. आता ऑर्गॅनोलेप्टिक म्हणजे काय, आपल्याला आपल्या डोळ्याने दिसतं, नाकाने वास येतो, ह्या ज्या गोष्टी बघायच्यात, कलर असेल, ह्या गोष्टी त्याला ऑर्गॅनिक आपल्या ऑर्गन्सनी पंचेंद्रिय म्हणतो आपले जे आहेत त्याच्या माध्यमातून पहिली टेस्ट असते, ते आपण बघायची असते. त्याचबरोबर तापमान, टेम्परेचर आहे ते बघायचं असतं. दूध स्निग्धांश म्हणजे फॅट जे आहे त्याच्यामधलं ते टेस्ट करायचे असते. त्याचबरोबर सॉलिड नॉट फॅट्स याची काय परिस्थिती बघायची असते. क्लॉट ऑन बॉइलिंग किंवा अल्कोहोल टेस्ट ज्याला म्हणतो ती करायची असते. ही सर्व गोष्टी जर केल्या तर बेसिकली ते स्टँडर्ड प्रमाणे आहे किंवा सबस्टँडर्ड आहे किंवा अनसेफ आहे आपल्याला कळतं, आणि त्याच्यानंतरच ते दूध ऍक्सेप्ट करायचं आणि मग पुढे जाऊ द्यायचं. ते जर त्या टेस्टमध्ये सबस्टँडर्ड येत असेल तर ते रिजेक्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरती त्यांना सांगून ते रिजेक्ट ऍक्च्युअली डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे, कोणत्याही दुसऱ्या चेनकडे जाता कामा नये. दुसरी महत्वाची जबाबदारी शीत साखळी ही खूप क्रिटिकल आहे. कोल्ड चेन ज्याला म्हणतो, कोल्ड चेन मेंटेन करणं हे बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड, कॉम्प्रोमाइज आपण मान्य करणार नाही. कच्चं दूध जे असतं शक्यतोवर लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कोणत्याही परिस्थितीत 2 तासाच्या आत कोल्ड चेनमध्ये आणलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दूध काढल्यानंतर 2 तासापर्यंत ते व्यवस्थितपणे त्याला कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरियल किंवा हे ग्रोथ होत नाही. ते जर व्यवस्थित आपण सॅनिटरी कंडिशनमध्ये व्यवस्थित ठेवलं, प्रिझर्व केलं तर. पण 2 तासानंतर त्याला मात्र तासाच्या आत ऑलमोस्ट आपल्याला ते कोल्ड चेनमध्ये आणायचं असतं. कोल्ड चेन म्हणजे इथं 4 डिग्री सेल्सिअस असतं. आणि म्हणून आपण गेल्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की जे मेजर ठोक खरेदीदार आहेत, डेअरीज आहेत किंवा पावडर प्लांट किंवा इथं मिल्क प्रोड्युसर्स आहेत, यांना डायरेक्टली जे घेतात तर ते सकाळी आणि संध्याकाळी 2 शिफ्टमध्ये कलेक्ट करा हे निर्देश दिले होते. कारण रात्री काढून ठेवलं तर सकाळपर्यंत ते ऑलरेडी खराब होणार आहे. टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस जर शेतकऱ्याकडे नसेल त्या पद्धतीने ठेवायचं तर ते खराब होऊन दुसऱ्या दिवशी येणार आहे आणि तो प्रॉब्लेम होतो. म्हणून 2 वेळच्या शिफ्ट करायची मी सांगितलं होतं. त्या दृष्टीने काही कारवाई चालू आहे, ते परिपूर्ण होणं अपेक्षित आहे. ते थंड केल्यानंतर त्या 4 डिग्री सेल्सिअसला ट्रान्सपोर्ट अगदी डेअरी जाईपर्यंत किंवा प्रोसेस जाईपर्यंत मेंटेन करायचं आहे, हे त्याच्यामधलं मॅन्डेट आहे. आणि जर फ्रोझन फूड असेल तर त्याला -18 डिग्री सेल्सिअसमध्ये प्रिझर्व्ह करणं अपेक्षित आहे. कोल्ड आणि फ्रोझन याच्यामधला हा फरक आहे, 4 डिग्री आणि -18 डिग्री. हेच करत असताना परत गेल्या वेळेस जसं सांगितलं होतं की हे पदार्थ जे आहेत जमिनीपासून उंच, भिंतीपासून दूर, झाकलेल्या, लेबल लावलेल्या, कीड प्रतिबंधक भांड्यातच ठेवायचे आहेत. त्या गाईडलाईन्स आहेत, त्याला फिफो सिस्टमनुसार ते इम्प्लिमेंट करायचं आहे. हा एक दुसरा भाग झाला. तिसरा क्रिटिकल जो पॉईंट आहे तो आहे उष्णता प्रक्रिया, भरणे, सीलबंद करणे आणि पॅकेजिंग करणे. हा क्रिटिकल तिसरा पॉईंट आहे. याच्यामध्ये हीट ट्रीटमेंट जी आहे ती योग्य प्रमाणात झाली पाहिजे, योग्य वेळेत झाली पाहिजे. जसं की आपल्या नियमानुसार असं आहे की पाश्चरायझन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर पाश्चरायझन म्हणजे 63 डिग्री म्हणजे 63 डिग्री सेल्सिअसला कमीत कमी 30 मिनिटं तुम्हाला तापावं लागतं. आय रिपीट, 63 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटं किंवा 72 डिग्री सेल्सिअसला तुमचे 15 सेकंद किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन. या लेवलला केलं तरच पाश्चरायझन होतं, नाही तर पाश्चरायझन होत नाही. ते पाश्चरायझन त्या लेवलला करणं अपेक्षित आहे. त्यानंतर इमिजिएटली ते 4 डिग्री सेल्सिअसला आणायचं आहे. ही हीट ट्रीटमेंट झाली की कोल्ड तुमची 4 डिग्रीपर्यंत आणायची, मग ते पाश्चरायझ दूध होतं, अदरवाईज ते पूर्णपणे होत नाही. म्हणून आणि ते केल्यानंतर त्याला एक टेस्ट असते, फॉस्फेटेज टेस्ट म्हणतात त्याला. ती जी टेस्ट आहे ती निगेटिव्ह येणं अपेक्षित आहे, म्हणजेच ते प्रॉपरली पाश्चरायझ झालं हा त्याचा अर्थ होतो. हे जे पाश्चरायझ करणाऱ्या युनिट्स आहेत त्यांनी ही काळजी घ्यायची की या पद्धतीने होईल आणि याचा लॉग मेंटेन केला जाईल, त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला जाईल आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी असेल. तसंच निर्जंतुकीकरण जे आहे जे म्हणतो हे सीलबद्ध पात्रामध्ये किमान ज्यावेळेस आपण म्हणतो ते 115 डिग्री सेल्सिअस 115 डिग्री सेल्सिअस तापमानावर कमीत कमी 15 मिनिटं तापवायचं किंवा UHT ट्रीटमेंट असेल, अल्ट्रा हाय टेम्परेचर ज्याला म्हणतो, ते 135 डिग्रीला तापमानावर किमान 1 सेकंद एवढ्या टेम्परेचरमध्ये ते सीलबंद डब्यामध्ये पॅक करायचे आणि त्यानंतरच ते पॅकेज मिल्क म्हणून आपल्या ते पॅक जे मिल्क आहे त्याप्रमाणे आपल्याला करता येतं. तर ही प्रक्रिया जर आपण पार पाडली नाही
तर याचा इम्पॅक्ट क्वालिटेटिव्ह होतो, त्याच्या प्रिझर्वेशनवर होतो आणि ऑफकोर्स त्याचे जे स्टँडर्ड्स आहे याच्यावरती होतो. एक महत्वाचा मुद्दा याच्या बाबतीतला जो आहे तो उष्णता प्रक्रिया केलेले जे दूध आहे त्या बाटल्यामध्ये किंवा इतर पात्रामध्ये भरणे हे ऑटोमॅटिक म्हणजे यांत्रिकी पद्धतीने करणं अपेक्षित आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही बाटली सीलबंद करता, फिटिंग अँड सीलिंग ज्याला म्हणतात, सीलबंद करता, ती मॅन्युअली केली तर परफेक्ट होत नाही, म्हणजे त्याला ऍक्च्युअली सीलबंद होत नाही, ते बंद होऊ शकतं. तर सीलबंद करण्यासाठी इट हॅज टू बी मेकॅनिकल, हे मॅन्डेट आहे. त्याच्यामुळे ते प्लांटमध्ये केलं जातं आणि जेणेकरून ती उघडता येणार नाही, उघडली तर कळेल. कोणी जर ओपन केलं तर त्याच वेळेस कळेल आणि ओपन केल्यानंतर पुन्हा सेल करता येत नाही. तर तुम्हाला ते जर पाश्चराइज मिल्क किंवा ते सीलबंद केलेलं असेल तर सीलबंदच विकता येतं. त्याच्यामधून सुट्टं करायचं आणि त्याच्यातून सुट्टं दूध विकायचं हे चालणार नाही, हे अनुज्ञेय नाही, याला बंदीच आहे. तर ही दुसऱ्या प्रकारची सांगितले उष्णता प्रक्रिया भरणे, सीलबंद करणे आणि पॅकेजिंग करणे याच्याबद्दलचा क्रिटिकल पॉईंट आहे. चौथा जो पॉईंट आहे, गेल्या वेळेस बोललो होतो, आताही सांगतोय, जे हँडलर्स आहेत, फूड हँडलर्स, त्यांची अॅन्युअल चेकअप, त्यांचे ड्रेस कोड, त्याचं सॅनिटेशन हे सगळ्यांनी बघायचं आहे. हे करत असताना FSMS सिस्टम जी म्हटलं होतं, फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम, ती त्यांनी इम्प्लिमेंट करायची, तयार करायची, इम्प्लिमेंट करायची. पण सर्वात महत्वाचं म्हणजे HACCP जे आता बोललो होतो, ज्याला हॅझर्ड अनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉइंट्स, ही सिस्टम जोपर्यंत आपण इम्प्लिमेंट करणार नाही तोपर्यंत प्रोसेस चांगली होणार नाही, स्टँडर्डायझेशन प्रमाणे होणार नाही आणि ते करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे इम्प्लिमेंट करणं, तो कंप्लायन्सचे अपडेट करणं, म्हणजे आजच्या डेटपर्यंत अपडेट करणं, तो फसाईचे जे टोटल रेग्युलेशन्स आहेत 22, त्या 22 रेग्युलेशन, पर्टिक्युलरली 8 आता मी जे वाचून दाखवले त्याच्यापासून कंप्लायंट असायलाच पाहिजे. तो डिस्प्ले करणं आणि 6-6 महिन्यांनी होईना तर पिरियॉडिक रिपीट करून ते इम्प्लिमेंट करणं हे अपेक्षित आहे. हे करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट मॅन्डेटरी आहे आणि ते थर्ड पार्टी ऑडिट जर त्यांनी केलं तर ते तृतीय पक्ष लेखापरीक्षण हे बंधनकारक राहील आणि त्याच्यावरती आम्ही पण त्याच्यात जाऊन तपासणी करू. त्याचबरोबर मग ग्राहक माहिती, लेबलिंग आणि पारदर्शकता असायला पाहिजे. जे लेबलिंगच्या बाबतीत महत्वाची गोष्ट आहे, उत्पादाचे नाव, त्याचा वर्ग, क्लास ऑफ मिल्क, परवाना किंवा नोंदणी क्रमांक, लोगो असल्यात डेअरी प्रोडक्टचा लोगो असेल तर लोगो, घटकांची यादी, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत त्याची यादी, पोषण विषयक माहिती, न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉडक्ट ऑर द फूड, म्हणजे मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट जे असेल त्याच्याबद्दलची, हिरवे इथं चिन्ह आहे कारण हे डिफाईंडच व्हेजिटेरियन म्हणून, त्याच्यामुळे त्याला हिरवाच चिन्ह भेटेल, त्याला रेड कुली भेटणार नाही. बेस्ट बिफोर एक्सपायरी किंवा यूज बाय हे दिनांक आणि मॅन्डेटरी व्यवस्थित पाहिजे, त्याच्यानंतरचं वापरायचं नाही. निव्वळ प्रमाण म्हणजे किती, नेट ज्याला म्हणू, ते किती आहे. उत्पादक किंवा पॅकिंग करण्याचे नाव व संपूर्ण पत्ता हे मॅन्डेटरी आहे. आणि कोणत्याही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे संघटन, फॅट, SNF, पोषण मूल्य, सेंद्रिय, नैसर्गिक, A1, A2 किंवा आरोग्याविषयक गुणधर्म याबाबत कोणताही खोटा, दिशाभूल करणारा किंवा अतिशयोक्ती दावा करण्यात येणार नाही. आपण जे लेबलिंग करू किंवा ॲडव्हर्टाईज करताना ह्या कोणत्याही गोष्टी याच्यामध्ये चालणार नाही. कारण आमचे A1 आहे, A2 आहे, याच्यामध्ये असे क्वालिटीज आहेत, अगदी आईच्या दुधापेक्षा चांगलं आहे, हे ॲब्सोल्युटली मिसलिडिंग आहे. अशा कोणत्याही प्रकारचा क्लेम दूध किंवा दूध प्रॉडक्ट्सवाल्यांना करता येणार नाही. आणि असं जर कोणी करत असेल त्यांच्यावरती प्रॉसिक्युशन आणि क्रिमिनल प्रोसिडिंग सुद्धा आम्ही करू. हे करत असताना 6 महिन्याखाली बालकांनी वापरू नये हे काही ठिकाणी जे बंधनकारक आहे ते क्लिअरली लिहिलं पाहिजे. नॉट टू बी यूज फॉर इन्फॅन्ट्स बिलो 6 months. ते कोणतं आहे, कंडेन्स स्किम मिल्क जे आहे त्या पद्धतीने बघितलं म्हणजे हे बाबतीत आहे. दूध पावडर, स्कीम मिल्क पावडर, गोड किंवा फ्लेवर्ड कंडेन्स मिल्क तसेच द्रवरूप दूध पदार्थ करण्यासाठी पुनर्गठित करता येणाऱ्या तत्सम उत्पादनावर हे वाक्य महत्वाचं आहे. नॉट टू बी यूज फॉर इन्फॅन्ट्स बिलो 6 months हे मॅन्डेटरी आहे. आणि माझी विनंती आहे की पालकांना सुद्धा या पद्धतीचे प्रॉडक्ट्स हे 6 महिन्याच्या खालच्या बालकांना किंवा इन्फॅन्ट्सना देऊ नयेत. ते त्यांच्यासाठी अनुज्ञेय नाही किंवा ते योग्य नाही आहे आणि म्हणून ते प्रॉडक्टवरती त्याचं लेबलिंग असणं अपेक्षित आहे. बाकीचे जे कंडेन्स मिल्क आहे, मशीन स्कीम मिल्क आहे किंवा पार्टली स्कीम्ड आहे, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर त्या लेबलिंगवरती असल्या पाहिजेत. एक महत्वाचा, बऱ्याच वेळेस मला वेगवेगळे नागरिक किंवा आपल्यामधून काही प्रश्न विचारले जातात. आईस्क्रीम आहे, कुल्फी आहे, चॉकलेट आहेत किंवा सॉफ्टी आईस्क्रीम आहे, यांच्या बाबतीत सुद्धा लेबलवर स्पष्ट गोष्टी लिहिल्या पाहिजेत. कोणत्याही पदार्थामध्ये स्टार्च असल्यास यापैकी पॅकेजिंग व लेबलिंग नियमाच्या
नुसार तो त्याच्यावर घोषित करावा लागणार. कोणी जर याच्यामध्ये स्टार्च यूज केला असेल किंवा कोणताही नॉन मिल्क प्रॉडक्ट त्याचा जर यूज केला असेल तर तो तुमच्या लेबलवरती डिस्प्ले करणं, लिहिणं हे बंधनकारक आहे. प्रत्येक पॅकेजवर बॅच क्रमांक असेल, कोड किंवा लॉट क्रमांक बंधनकारक आहे. अलर्जन त्याच्यामध्ये दाखवलेलं असेल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये कंटेन्स मिल्क, ट्री नट्स, इतर ज्या गोष्टी आहेत त्या नमूद करायच्या जर त्यांनी टाकलेल्या असतील तर. नाशवंत उत्पादनासाठी कीप इन रेफ्रिजरेटेड जो लिहायचा आहे तेही त्यांनी बंधनकारक लिहिलं पाहिजे. दूध पावडरसाठी स्टोअर इन कूल, ड्राय प्लेस इन अन एअर टाईट कंटेनर ही त्याच्यावरती मॅन्डेटरी कंडिशन आहे ती लिहिली पाहिजे. आणि हे सामान ठेवताना म्हणजे फूड प्रॉडक्ट ठेवणार त्याची काळजी जे युजर्स आहेत त्यांनी पण घेतली पाहिजे. आता दूध आणि दुधाचे जे मानकं आहेत ते मी वाचून दाखवत नाही, आपल्याला माहिती आहे. तर फॅटचा, गाईच्या दुधाचा काय, म्हशीच्या दुधाचा काय, शेळीच्या दुधाचा काय, ते पूर्ण वेबसाईटवर आहे, माझ्या प्रेस नोटमध्ये आहे, ते डिटेल मी जात नाही. 2 महत्वाच्या गोष्टी मला अजून सांगायच्या. त्याच्यामध्ये एक रिकॉन्स्टिट्युटेड मिल्क आणि दुसरं तुमचं आहे रिकंबाईंड मिल्क. हे रिकॉन्स्टिट्युटेड मिल्क म्हणजे काय, तर हे ड्राईड मिल्क आहे किंवा कॉन्सन्ट्रेटेड दूध आहे. याच्यामध्ये पिण्यायोग्य पाणी मिसळून संबंधित प्रकारच्या दुधासाठी विहित करण्यात आलेले पाणी घनपदार्थ प्रमाण पुन्हा स्थापित करून दुधाच्या विहित संरचना प्राप्त होतील असं तयार केलेलं मिल्क. आणि रिकंबाईंड मिल्क म्हणजे पुनर्संयोजित मिल्क म्हणतात त्याला. प्रिझर्व्ड स्वरूपातील दुग्धस्नेहक म्हणजे मिल्क फॅट जो प्रिझर्व केलेला आहे तो व मिल्क सॉलिड नॉट फॅट्स याच्यामध्ये पाणी करून तयार केलेला आहे. हा त्याच्यामधला डिफरन्स आहे. हे वापरताना त्याच्यामध्ये दुधाच्या बाबतीतला स्निग्धांश विरहित घनपदार्थ स्त्रोत ह्या केवळ वाळविले ड्राईड किंवा सदन म्हणूनच दुधाचा वापर करावा आणि त्याचप्रमाणे असणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये एक फूड ॲडिटिव्ह जे अलाउड आहेत तेच ऍड करायचे, त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही करायचे नाही. ज्या ठिकाणी फॉर्टिफिकेशन ऑफ मिल्क झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी व्हिटॅमिन्स पर्टिक्युलरली ए आणि व्हिटॅमिन डी टाकले, त्या याच्यावरती एफ हा मोठा बोल्ड लेटरमध्ये लिहायचं आहे. त्याकडून लोकांना कळेल की याच्यामध्ये फॉर्टिफिकेशन्स कोणत्या पद्धतीच्या आहेत. हे करत असताना पाश्चराईजच्या बाबतीत एक 2-3 महत्वाच्या गोष्टी ज्या मी सांगायच्या म्हटलं होतं, तर त्या सीलबंदला कोणत्याही प्रकारचं छेडछाड जर असेल तर कुणीही विकत घेऊ नये आणि विकणाऱ्याने ते विकू नये. ड्युली लेबर्ड पॅकमध्ये विक्रीस देता येतं, त्याच्या व्यतिरिक्त देता येत नाही. फिलिंग आणि सिलिंग हे अंतिम उष्णता ज्यावेळेस असते त्या मोमेंटला करायचं असतं, त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर नाही, हे त्यांना पाहायचे. पाश्चराईज प्रमाणित किंवा इतर कोणताही उष्णता प्रक्रिया केलेलं जे दूध आहे ते उघड्या कॅनमधून, ड्रममधून किंवा सीलबंद नसलेल्या पात्रामधून सुट्या स्वरूपात विक्री करणं अनुज्ञेय नाही. ते सीलबंदमध्येच विक्री करावं लागेल. त्याला ओपन करून ते ॲज अ लूज मिल्क म्हणून ते आपल्याला विकता येणार नाही. आणि म्हणून फिलिंग अँड बॉटलिंग व सीलिंग याची प्रक्रिया जे प्लांट आहेत त्यांनी व्यवस्थितपणे पाळणे, ते इम्प्लिमेंट करणे, इन्क्लुडिंग सेलर पॉईंटपर्यंत ते बघणं गरजेचं आहे. आणि जर रॉ मिल्क असेल तर ते रॉ मिल्कवरती हे लिहिलं पाहिजे की याच्यामध्ये हे दूध कच्चं असून सेवन करण्यापासून उकळणं आवश्यक आहे, हे त्याच्यावरती लिहिणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये दूध संकलन केंद्राने काय करायचं हे मी दिलेलं आहे, त्याच्या डिटेल्स गाईडलाईन आहेत. त्याचबरोबर दूध शीतकरण केंद्राने काय करायचं याच्या जवळजवळ 9 प्रकारच्या गोष्टी त्यांनी करायच्या. त्याच्यामध्ये क्लिनिंग इन प्लेस पाहिजे, तापमान मेंटेन केलेलं पाहिजे, इन्स्ट्रुमेंट पाहिजे, त्याचे कॅलिब्रेशन पाहिजेत, सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे. या सगळ्या गाईडलाईन या माझ्या ऑर्डर्समध्ये आहेत, त्याच्यामुळे डिटेलमध्ये जात नाही. परंतु याच्यामध्ये ह्या ज्या गाईडलाईन्स मी सांगितल्या त्या ॲप्लिकेबिलिटी कोणाला सांगितली, टू एंड आपल्याला सिस्टम ज्याला इकोसिस्टम म्हणतो ते आपण डेव्हलप करतोय. याच्यामध्ये जर व्हायोलेशन केले तर पनिशमेंट ज्या अनसेफ फूडच्या बाबतीत आहे किंवा अडल्चरेटच्या बाबतीत किंवा कृत्रिम दुधाच्या बाबतीत जे आहे, ज्याला सिंथेटिक मिल्क म्हणतो आपण, जे केमिकलपासून बनवलेलं असतं त्याच्या बाबतीत, आणि अशा केसमध्ये डेथ झाला तर कमीत कमी 7 वर्ष, जास्तीत जास्त आजन्म कारावास इतका आहे, 10 लाख रुपये दंड आहे. या अशा अवनदामुळे जर गंभीर दुखापत झाली, जर ग्रीव्हस इंजरी म्हणून 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाख रुपये दंड आहे. गंभीर स्वरूपाची नसलेली दुखापत झाली तर 3 लाखापर्यंत दंड आहे, 1 वर्षाचा कारावास आहे. कोणतीही दुखापत झाली नसल्यास 3 महिन्यापर्यंत कारावास आणि 3 लाखापर्यंत दंड आहे.
आणि सबसिक्वेंटचा जर असेल तर ऑफकोर्स फर्स्ट कमिशन 1 लाख रुपये दंड अतिरिक्त लावला जाऊ शकतो. अन्न सुरक्षा ऑफिसर जे आहेत आपले FSO यांनी जप्त केलेला किंवा ताब्यात केलेले दूध किंवा इतर कोणत्याही वस्तू हस्तक्षेप करता येणार नाही. ती हटवणे किंवा त्याच्याशी छेडछाड करणे हा 6 महिन्यापर्यंत कारावास आहे. त्याच्यामुळे ऑफिसरच्या याच्यामध्ये आपण जे म्हणतो की माझ्या सेंटरमध्ये माझ्या युनिटमध्ये मी एंट्री करू देणार नाही, हे आपल्याला चालणार नाही. ऑफेन्सेस बाय कंपनी जे करतात तो गुन्हा झाल्यास प्रत्येक कंपनीवर त्याच्या व्यवसायाचं जे आहे पूर्णपणे कारवाई करण्यात येईल. दंडाच्या बाबतीत जर बघितलं तर रजिस्ट्रेशन नसेल किंवा लायसन्स नसेल तर 10 लाख रुपये दंड आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही. अप टू 10 लाख इज अ फाईन. दिशाभूल करणारी ॲडव्हर्टाईज असेल, खोटी असेल तर 10 लाखापर्यंतचा दंड आहे. आतापर्यंत अनफॉर्च्युनेटली आम्ही दंड खूप कमी करायचे. इथून पुढे आम्ही मॅक्सिमम दंड म्हणजे कुणी दिशाभूल केली तर आम्ही 10 लाख रुपये दंड लावणार, या पद्धतीने काम करणार आहे. फॉल्स क्लेम इन्फॉर्मेशन दिली तर त्याच्यामध्येही 10 लाखापर्यंतचा दंड आहे. दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही पदार्थावरती भेसळकारक पदार्थाचा ताबा ठेवणे, तो पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्यास 10 लाखापर्यंतचा दंड, इतर बाबतीत 2 लाखापर्यंतचा दंड ही तरतूद आहे. मागणी केलेल्या स्वरूपाचे, गुणधर्माचे किंवा गुणवत्ता नसलेले दूध किंवा दुधाचे पदार्थ विकणे याच्यामध्ये 5 लाखाचा दंड आहे. त्याच्यामुळे ह्या दंडाच्याही तरतुदी आपल्या हे डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. ह्या सर्वांना लागू आहेत. त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करूयात आणि ते इम्प्लिमेंटेशन जर केलं तरच आपण एंड टू एंड ही साखळी जी आहे ती आपण चांगल्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करू शकतो. आता थोडक्यात जर याच्यामध्ये सांगायचं तर आमचं मिशन काय आहे, आपलं मिशन काय महाराष्ट्राचं, तर महाराष्ट्राचं मिशन आहे की महाराष्ट्राला प्रत्येक नागरिकाला हे आपल्याला सुरक्षित अन्न द्यायचं आहे, शुद्ध सकस दूध द्यायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला भेसळमुक्त महाराष्ट्र दुधाच्या बाबतीत करायचं आहे. हे करत असताना फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम आपल्याला डेव्हलप करायची, पूर्ण इकोसिस्टम आपण डेव्हलप करत आहोत आणि याच्यामधलं गायडिंग प्रिन्सिपल हे पब्लिक हेल्थ हे आहे आणि त्याचबरोबर जेन्युइन बिझनेसेस जे आहेत त्यांना प्रमोट करणं, त्यांना सपोर्ट करणं आहे आणि नॉन जेन्युइन बिझनेसेस जे आहेत त्यांना पनिशमेंट करणं, त्यांना सिस्टमच्या बाहेर काढणं हे आहे. याच्यामध्ये आरोग्यविषयाच्या दुधातल्या ज्या थोडक्यात मी परत रिपीट करून चिंता काय आहेत तर पाण्याची भेसळ होते, हा महत्वाचा मुद्दा आहे. सिंथेटिक दूध वापरलं तर दुसरा मुद्दा आहे. युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज, मेलामाइन इत्यादी रसायनांचा वापर करतो तो पूर्णपणे प्रोहिबिटेड आहे. तो पॉयझनस आहे. दॅट इज नॉट अलाउड. ते करता येणार नाही. मिल्क, फॅट व SNF याचं मानांकाप्रमाणे मानांकांचं उल्लंघन करता येणार नाही. अफ्लाटॉक्सिन, M1 आणि अँटीबायोटिक रेसिड्यू आहेत ते याच्यात असणं अपेक्षित नाही. जे लिमिट आहे त्याच्या बाहेर त्याच्यामध्ये येता कामा नयेत. कोल्ड चेन मेंटेन करणं मॅन्डेटरी आहे. विना परवाना किंवा विना नोंदणी कोणताही उद्योजक याच्यामध्ये काम करू शकत नाही. चुकीचे लेबलिंग, ग्राहकाची दिशाभूल हे करता येणार नाही. अस्वच्छ परिसर किंवा अन्न हाताळ्या कर्मचाऱ्याच्या हेल्थकडे दुर्लक्ष किंवा अनहेल्दी कर्मचाऱ्यांनी ते करणं हे अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून फार्म टू प्लेट या तत्वावरती ही जी इकोसिस्टम असणं अपेक्षित आहे ती परिपूर्ण विशेष सायकल करण्याचा आपला उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून जवळजवळ 25 रिफॉर्म्स या ऑर्डरच्या माध्यमातून आपण इम्प्लिमेंट केले. थोडक्यात त्याची लिस्ट इथं मी दिलेली, मी परत ती वाचत नाही.